शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र रागिणीने पेपरवरती सह्या घेतल्यावरती आकाश जेव्हा घर सोडतो तेव्हा आकाशच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येणार असतो आणि आकाशच्या एका स्टेटमेंटमुळे मालिकेला भयानक वळण लागणार असतं. रागिणीचे 3:13 वाजणार असतात. आजीसमोर सत्य येणार असतं आणि पोलिसांना आकाशने सांगितलेलं भयानक सत्य हे त्याला 7 वर्षापूर्वीचं आठवलेलं असतं. 7 वर्षापूर्वीचं सगळं आठवल्यावरती रागिणीच्या विरुद्धचे पुरावे त्याच्या बाबांनी जिथे कुठे ठेवलेत हे सगळे पुरावे पोलिसांच्या समोर आणत 7 वर्षापूर्वीच्या अपघाताला एक वेगळंच वळण आकाशने लावलेलं असतं. रागिणीची सगळी कारस्थानं आकाशने बाहेर आणलेली असतात आणि यामुळे आता मात्र मालिका एका वेगळ्याच वळणावरती निघते आणि भूमी आणि आकाशच्या आयुष्यामधील रागिणी नावाचं हे वादळ कायमचं मिटून जाणार असतं. भानुशाली वकिलांना भूमी आपला निर्णय सांगते की मी कायमचं आकाशला घेऊन हे घर सोडत आहे. भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही का बरं हे सगळं असं घाबरून करताय? काहीही गरज नाही आहे तुम्ही हे सगळं घाबरून करण्याची. कारण या सगळ्यामध्ये तुमची बाजू स्ट्रॉंग आहे. तुम्हाला घाबरण्याचं कामच काय? यावरती भूमी म्हणते, नाही, मी थकले आता. कारण हे सगळं नवीन नवीन रोजची नाटकं मला सहन नाही होत आहे आणि आत्ता तर प्रशांतला सुद्धा किडनॅप केलेलं आहे. भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, प्रशांतला आपण शोधून आणू ना. भूमी म्हणते, आत्ता आपण शोधून आणू, पण पुन्हा आत्या हे काही करणार नाहीत. कशावरून? त्या दिवशी आपण आकाशला, आई आणि बाबांना वाचवलं, पण पुन्हा आत्या हे काही करणार नाहीत. कशावरून? त्यामुळे मला असं वाटतंय की आता हा नाद सोडून देऊन आकाशच्या भाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच माझं काम आहे असंच मला वाटतंय. त्यामुळे आता मात्र मी कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ इच्छित नाही. मी आता आकाशला घेऊन घर सोडते. भानुशाली वकील म्हणतात, पुन्हा एकदा विचार करा. यावरती भूमी सांगते, नाही, हा माझा विचार पक्का. भानुशाली वकील म्हणतात, मग एक काम करा, निघण्यापूर्वी तुम्ही ना, मी सांगतो तो एक डाव टाकून जा. असं म्हणत भानुशाली वकील आता शेवटी आता हातातली बाजी हारलेली पुन्हा एकदा आपल्या हातात घेण्यासाठी भूमीला एक प्लॅन समजवतात. भूमी आता शेवटचा प्रयत्न म्हणून हा प्लॅन करण्याचं ठरवते. आता भूमी रागिणीकडे येते आणि म्हणते, आत्या, मी आता सगळ्या ह्याच्या अटी मान्य करते. मी तुमच्या पेपरवरती सह्या करते, प्रॉपर्टी पूर्ण तुमच्या नावावरती देते. याच्यावरती रागिणी सांगते, आकाशचा 26वा वाढदिवस झाल्यावरती थेट इथून तो निघून जायचं. यावरती भूमी म्हणते, आत्या, मी आकाशचा 26वा वाढदिवस झाल्यावरती इथून निघेन, पण सोबत मी आकाशला घेऊन निघेन. यावरती रागिणी म्हणते, बिलकुल नाही, आकाश तुझ्यासोबत येणारच नाही. भूमी म्हणते, ठीक आहे, मी तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करते. मी आकाशला काहीही करून माझ्यासोबत घेऊन जाणार. मी आकाशला इथे ठेवू शकत नाही. असं म्हणत भूमी आता खूप मोठा इशारा देते. रागिणी म्हणते, बघूया, चॅलेंज तुझं मी पण एक्सेप्ट करते. आकाश तुझ्यासोबत येतोय की माझ्यासोबत? आता रागिणीला खरं तर आकाश राहिला काय आणि गेला काय काही फरक पडत नसतो, पण उत्तर काय देणार की आकाश का गेला? या सगळ्यामुळे रागिणी ही कारस्थानं करत असते आणि ती विचार करते, बाऊ दे, ह्याला गेला तरी ठीक, राहिला तरी ठीक, मला काय करायचं आहे. पण भूमीला याच्याने फरक पडणार असतो, कारण आकाशला आत्यांच्या ताब्यात ठेवणं म्हणजे त्याची तब्येत दिवसेंदिवस ढासळणं आणि एक दिवशी मृत्यू हे भूमीला माहीत असल्यामुळे आकाशला घेतल्याशिवाय जाण्यासाठी भूमी तयार नसते. सह्या करून झाल्यावरती भूमी माधवरावांना फोन लावते. बाबा, काळजी करू नका, थोड्याच वेळात आपला प्रशांत आपल्या घरी सुखरूप येईल. माधवराव म्हणतात, पण झालंय असं काय? प्रशांत कुठे गेलाय? तुला माहीत नाही आहे का? काय घडतंय हे सगळं? तुला माहिती आहे प्रशांत कुठे गेलाय? का तू असं बोलती आहेस? तू ना काहीतरी लपवतेस भूमी, मला तुझी खूप काळजी वाटते. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. यावरती भूमी म्हणते, नाही बाबा, खरंच मी काही लपवत नाहीये. वेळ आली की मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन. असं म्हणत भूमी आता माधवरावांना काहीही सांगण्यास नकार देते. फक्त प्रशांताला की मला कळवा असं सांगते. आता भूमीचं पुढचं काम असतं आकाशला समजवणं. भूमी आकाशजवळ येते आणि आकाश, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी, तू न काल मला गोष्ट सांगितलीस त्याचा मी विचार केला आणि तुझी गोष्ट खूप चुकीची आहे हे मला समजलं असलं तरीसुद्धा मला माहिती आहे की माझी सायकल राणी माझ्याशी कधी खोटं बोलत नाही. त्यामुळे सायकल राणी, तू जी गोष्ट सांगितलीस ना ती गोष्ट तू बदलून सांग. भूमी सांगते, आकाश, ही गोष्ट आहे तशीच आहे, उलट आता ही गोष्ट सत्यात उतरणार आहे. याच्यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी, तू कोड्यात बोलतेस, काय सांगतेस सांग ना. भूमी सांगते, हे बघ आकाश, मी जी तुला गोष्ट सांगितली त्यानंतर तू मला काय म्हणाला होतास की कोणतीही आई हे करू शकत नाही.
हो आकाश, कोणतीही सख्खी आई हे करू शकत नाही. एखादी सावत्र आई सुद्धा हे करते, पण आईसारखं नाटक करणारी बाई नक्कीच हे करू शकते. आकाश म्हणतो, तुला कुणाबद्दल बोलायचं आहे? भूमी सांगते, आत्याबद्दल. आत्ता आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश म्हणतो, ए सायकल राणी, काय बोलतेस तू? आत्तूबद्दल असं काही बोलू नको. भूमी सांगते, आकाश मी तुला तेच सांगते. आत्तूने तुझ्या वाढदिवसाला मला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलंय, कारण सगळी प्रॉपर्टी आत्तूला तिच्या नावावरती पाहिजे आणि मी ह्या घरात नको आहे. आकाश म्हणतो, असं आत्तू बोलली? भूमी सांगते, तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तेवढं तू मला सांग. आकाश म्हणतो, माझा तुझ्यावरती सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास आहे. सगळ्यात जास्त माझा विश्वास तुझ्यावरतीच आहे सायकल राणी. त्यामुळे तू जे सांगशील ना ते मला पटतं. यावर भूमी म्हणते, मग आकाश मी तुला हेच सांगते आहे की आत्याने मला घराबाहेर काढलेलं आहे, पण माझ्यापुढे प्रश्न हा आहे की मला घराबाहेर काढू दे, पण माझ्यासोबत तू येशील का, की तू पण माझी साथ सोडशील? आता आकाश विचारात पडतो. तो म्हणतो, सायकल राणी, तू जिथे असशील ना तिथेच मी येणार. यावरती भूमी म्हणते, पण त्यासाठी तुला तुझं हे घर, हा ऐशो आराम आणि हे सगळं सोडून यावं लागेल. तसंही हे सगळं आत्यांनी स्वतःच्या नावावरती करून घेतलंय आकाश. आता आकाश म्हणतो, हे कसं शक्य आहे? भूमी सांगते, आकाश हे असंच घडलेलं आहे. आकाशला काहीच कळत नसतं. भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आकाशच्या डोक्यावरती खूप ताण येत असतो. मग भूमी त्याला शांत करते आणि म्हणते, आकाश जाऊ दे, फक्त तू माझ्यासोबत येशील का, हा ऐशोआराम सोडून, आजी आत्याला सोडून? आकाश म्हणतो, सायकल राणी मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी तू जिथे जाशील ना तिथे येईन. असं म्हणत आकाश आता भूमीला तुझ्यासोबत येईन असं कन्फर्म करतो आणि दुसरा दिवस उजाडतो. आता मात्र भूमी इकडे आकाशला सत्य सांगून बॅग भरून निघण्याचा प्रयत्न करत असते. प्रशांत घलियाला हे कन्फर्म करते आणि तिचा निर्णय ठरतो. पण नियती इथेच एक खूप मोठा चमत्कार घडवून आणणार असते. हा सगळा विचार करत आकाशचा बर्थडे सेलिब्रेट झाल्यावरती आकाश आता आजीला मी सायकल राणीसोबत निघणार आहे असं सांगतो. यावरती आजी बोलते, आकाश काय बोलतेस? आणि आजी धायमुकलून रडायला लागते. का हे सगळं घडतंय आजीला काही कळत नसतं. आजीला रडताना बघून आकाश पॅनिक होतो, खाली पडतो आणि जो तो उठतो तो 7 वर्षापूर्वीच्या सगळ्या घटना बोलायला लागतो. आणि 7 वर्षापूर्वीचं एक भयानक सत्य, ते म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला ॲक्सिडेंट नंतर सांगितलेलं सत्य की या 7 वर्षापूर्वीच्या अपघातामध्ये रागिणीचा हात आहे. रागिणीने हा अपघात करून आणलाय. तुझ्या आईच्या मृत्यूला रागिणी जबाबदार आहे आणि त्यानंतर बाबांच्या मृत्यूला सुद्धा रागिणी जबाबदार आहे. हे सुद्धा आकाश स्टेटमेंट देतो आणि बर्थडे पार्टीचा खूप मोठा खेळ खंडोबा होतो. भयानक सत्याचा आकाशच्या एका स्टेटमेंटमुळे उलगडा झालेला असतो. पोलिसांना सुद्धा आता आकाश हे भयानक सत्य सांगत रागिणीला जेलमध्ये पाठवणार असतो. आणि या सगळ्यामुळे मालिकेमध्ये आकाश भूमी यांचा संसार पुढे सुखाने होणार का, हे मात्र पाहणं फार रंजक ठरणार आहे.